ऐपत प्रमाणपत्र म्हणजे सॉल्व्हन्सी सर्टिफिकेट. ऐपत प्रमाणपत्र काढण्यासंदर्भात काल मला आपल्या फॅमिली मेंबरचा फोन आला होता. काल ते त्यांच्या तालुक्याच्या ठिकाणी तहसीलदार कार्यालयात गेले होते आणि त्यांनी त्यांच्या प्रॉपर्टीचं व्हॅल्युएशन सब रजिस्टर ऑफिसमधनं केलं होतं. 13 लाख रुपये त्याचं व्हॅल्युएशन झालं होतं. त्यांना 1 लाख रुपयाची सॉल्व्हन्सी पाहिजे होती, परंतु त्यांच्या त्या प्रॉपर्टीवरती 3 लाखाचा बोजा होता. त्यामुळं संबंधित अधिकाऱ्यांनी तुमच्या प्रॉपर्टीवरती बोजा आहेत, त्यामुळं तुम्हाला ऐपत प्रमाणपत्र म्हणजे सॉल्व्हन्सी सर्टिफिकेट देता येणार नाही असं सांगितलं. त्यांनी तहसीलदार कार्यालयातूनच मला फोन केला आणि मी म्हटलं की द्या त्या अधिकाऱ्यांना. आणि त्या अधिकाऱ्यांना मी जे सांगितलं त्याच्यावरून ते अधिकारी लगेच समोरासमोर ठीक आहे देतो आम्ही. आणि त्याच फोनवर, म्हणजे दुसरा फोन पण नाही झाला, त्याच फोनवर तो विषय संपला आणि ते अधिकारी त्यांना म्हणले ठीक आहे देतो म्हणून, ठेवा फोन. आणि फोन ठेवला. मित्रांनो, या कंडिशनमध्ये म्हणजे बऱ्याच जणांना माहीत नसतं आपल्या प्रॉपर्टीवरती बोजा असतो. बँकेचा असेल, पतसंस्थेचा असेल, सोसायटीचा असेल, आणि आपण त्या प्रॉपर्टीवरती ऐपत प्रमाणपत्र म्हणजे सॉल्व्हन्सी सर्टिफिकेट काढायला जातो. त्यावेळेस संबंधित जे अधिकारी आहेत ते आपल्याला असं सांगतात की तुमच्या प्रॉपर्टीवरती म्हणजे तुमचा 7/12 असेल किंवा 8चा उतारा असेल, याच्यावरती बँकेचा, पतसंस्थेचा किंवा कुठल्याही इतर आर्थिक फर्मचा बोजा असतो. बोजा असतो म्हणजे आपण कर्ज घेतलेलं असतं आणि कर्जाची नोंद त्या आपल्या 8च्या उतार्यावर किंवा 7/12च्या उतार्यावर किंवा प्रॉपर्टी कार्डवर असते. अशा कंडिशनमध्ये आपल्याला ऐपत प्रमाणपत्र मिळत नाही का? तर मित्रांनो मिळतं, पण त्याला काही नियम आहे. तर तो काय नियम आहे तो आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहे. काय केलं जातं, आता कालचं उदाहरण मी तुम्हाला सांगतो की त्याला का मिळालं, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की कधी मिळणार नाही. दोन्ही पण आपण बघूया, ठीक आहे. कालच्या कंडिशनमध्ये ते आपल्या फॅमिली मेंबरच्या प्रॉपर्टीचं व्हॅल्युएशन झालं होतं 13 लाख रुपये. त्याच्यावरती बँकेचा बोजा होता 3 लाख रुपये. म्हणजे या ठिकाणी काय केलं जातं, तुमचं प्रॉपर्टीचं व्हॅल्युएशन 13 लाख रुपये, त्यातून तुमचा बोजा 3 लाखाचा आहे, तो 3 लाखाचा बोजा मायनस केला जातो, वजा केला जातो. म्हणजे तुमच्या प्रॉपर्टीचं मूल्यांकन व्हॅल्युएशन नेट किती आलं, ग्रॉस 13 लाख रुपये, त्यातनं 3 लाखाचा बोजा, 3 लाखाचं कर्ज वजा केलं, नेट किती आलं, नेट आलं 10 लाख. ठीक आहे, 10 लाख तुमचं नेट आलं कर्जाची रक्कम व्हॅल्युएशनमधनं वजा करून. 10 लाखावर तुम्हाला 2.5 लाखापर्यंत, साधारण 2.5 लाखापर्यंत ऐपत प्रमाणपत्र मिळतं. साधारण 1/4, 1/5 असा नियम आहे, सरकारी नियम आहे. म्हणजे 10 लाख जर तुमचं व्हॅल्युएशन झालं असेल तर तुम्हाला 2.5 लाखापर्यंत साधारण मिळतं. आपल्या फॅमिली मेंबरला किती पाहिजे होतं, ग्रामीण भागात होता 1 लाखाचं पाहिजे होतं. तर ते त्यांना काल लगेच एका फोनमुळे तिथल्या तिथं समोरासमोर 1 मिनिटाच्या आत, 1 मिनिट पण नाही लागला, त्यांच्याशी बोललो, हो देतो म्हणले आणि त्यांना मिळालं. ठीक आहे. तर हे समजून घ्या की तुमच्या प्रॉपर्टीवरती कर्ज असेल तर ती कर्जाची रक्कम त्या प्रॉपर्टीच्या मूल्यांकन म्हणजे व्हॅल्युएशनमधनं वजा करून राहिलेल्या रकमेच्या 1/4 किंवा 1/5 जर तुमचं डिमांड असेल, म्हणजे कशाची, ऐपत प्रमाणपत्राची, तर सरकारी अधिकाऱ्यांना ते देणं भागच आहे. ओके. आता अशा वेळेस जर समजा बसत नसेल तर तुम्ही अजून एक करू शकता. अजून एक बोनस पॉईंट देतो मी तुम्हाला की जर तुमचं कर्ज 3 लाख रुपये आहे, ठीक आहे, आणि व्हॅल्युएशन तुमचं 5 लाखच झालं, एक समजून चला, त्यातनं तुम्ही 3 लाख वजा केले आणि 2 लाखच तुमचं व्हॅल्युएशन राहतंय नेट, तर ते तुम्हाला 1 लाखाच देणार नाहीत. अशा कंडिशनमध्ये तुमचं बोजा 3 लाखाचा आहे. ओके. हे कर्ज तुम्ही 4, 5, 10 वर्षापूर्वी काढलंय आणि ते तुम्ही भरत आलाय, थोडं भरत आलाय, आणि ते कर्ज आता तुमचं लाखभर रुपयेच राहिले. ठीक आहे. कालच्या पुढचं पण तसंच झालं होतं, लाखभर रुपयेच राहिलं होतं, परंतु त्यांचं बसत होतं. ठीक आहे. तर तुमचं 1 लाखच कर्ज राहिले, तर तुम्ही बँकेकडून तसं पत्र घ्या की बाबा कर्ज 3 लाख दिलं होतं, बोजा 3 लाखात चढवलाय, परंतु आज रोजी हे कर्ज 1 लाख रुपयेच बाकी आहे. म्हणजे व्हॅल्युएशनमधनं जी बाकी रक्कम आहे ती वजा केली जाईल फक्त, ना की बोजा चढवलेली. व्हॅल्युएशनमधनं आता ह्याला काय एक्सपेक्टेशन आहेत लक्षात घ्या, अपवाद आहेत का ह्याला,
पण एक मी रफ सांगतो ह्या कंडिशनला. ओके, म्हणजे व्हॅल्युएशनमधून जे घेतलंय की जे बोजा आहे ते न करता, वजा न करता, जे आत्ता खरोखर बाकी आहे हे पत्र घ्या बँकेकडून, त्यांच्या लेटर पॅडवर सही शिक्क्याचं पत्र घ्या की बाबा 3 लाख रुपये कर्ज दिलं होतं परंतु आजच्या तारखेत तारीख टाकून 1 लाख रुपये बाकी आहे, आणि ते पत्र तुमच्या प्रकरणाला जोडा की जेणेकरून त्या तुमच्या व्हॅल्युएशनमधून पूर्ण बोजाची रक्कम वजा न करता आजची थकीत रक्कम वजा केली जाईल, आणि राहिलेल्या रकमेवरती जर बसत असेल तर तुम्हाला ऐपत प्रमाणपत्र म्हणजे सॉल्व्हन्सी सर्टिफिकेट मिळेल. माझ्या मते सॉल्व्हन्सी सर्टिफिकेट काढताना येणाऱ्या अडचणी संदर्भात जर तुम्हाला काय शंका असेल तर ती ह्या व्हिडिओमधून निरसन झाली असेल असं मला वाटते. त्यातूनही कुणाला जरी ऐपत प्रमाणपत्र काढताना काय शंका, काय मनात प्रश्न निर्माण होत असतील तर मी माझा नंबर खाली देत आहे, जरूर मला कॉन्टॅक्ट करा. मी नक्की तुमच्या शंकांचं समाधान करायचा प्रयत्न करेन. आणि व्हिडिओ संपवताना एक विनंती करतो की अशा प्रकारचे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर नक्की ह्या व्हिडिओला लाईक करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, आणि असे व्हिडिओ आपल्या इतर फॅमिली मेंबरमध्ये, इतर आपल्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये, तुमच्या इन्स्टा फेसबुक पेजवर शेअर करा. इथंच थांबूया. जय हिंद, जय महाराष्ट्र.